नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा एक वेगळा आणि इंटरेस्टिंग ह्यासाठी आहे की आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे काय झालं आहे नाही का। एक सर्वसाधारण व्यक्तीपासून तर एक सोशल मीडिया क्रिएटर, फेमस व्यक्तिमत्वापर्यंत मी पोहोचलो आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहोत की खूप आनंद झाला। खूप साऱ्या गोष्टी मी लोकांना बघितल्या सर्च करताना। तर मी तुम्हाला सांगतो सरळ सरळ क्लिअर की चॅट जीपीटी जसं गुगल आहे तसं चॅट जीपीटी पण सर्व वापरतात। तर मी पण चॅट जीपीटीवर एक ट्रायल बेस घेऊन पाहिला की बघू चला काय होते। तर म्हणून मी काही गोष्टी केल्या आणि ते तुम्हाला दाखवतो। चला मग स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला काय काय झालं तर ठीक आहे। तरी आपण सगळ्यात पहिले गुगल ओपन करू आणि गुगल ओपन केल्यानंतर इथे हे बघा चॅट जीपीटी आहे, chatgpt.com आणि इथं आपण सर्च करू की विलास झट्टे कोण आहे। ठीक आहे, हे आपण सर्च केल्यानंतर काय दाखवते बघू। आपण सर्च केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं सर्वात पहिले आपले जे फेमस मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आत्ताचे लास्टवाले आहे। आपण विचारले होते म्हणजे विलास झट्टे कोण आहे। तर सोशल मीडिया व्यक्तिमत्व विलास झट्टे। परिचय: विलास झट्टे इंस्टाग्राम आणि फेसबुक या सक्रिय असलेल्या एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर आहे। त्यांना साधा माणूस या टॅगलाईनने ओळखले जाते। इंस्टाग्रामच्या माध्यमातून आला आहे ते। त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर अनेक फॉलोअर्स आहे। इंस्टाग्रामवर सुमारे 1,15,000, फेसबुकवर 1,60,000च्या वर तर लाईक्स म्हणतात आहे। त्यानंतर सामग्री व शैली काय आहे: विनोदी व्हिडिओ, रील्स, ब्लॉग आणि ट्रेंडिंग मेसेजवर ते साधा माणूस ब्रँडशिपचे कंटेंट बनवतात, ज्यामध्ये ग्रामीण किंवा ऐतिहासिक पैलूवर समृद्ध करतात व्हिडिओचे मिश्रण असतात। त्यांच्या पोस्टमध्ये विविध हास्य, विनोद, स्थानिक मराठमोळ्या शैलीतून संवाद आणि लोकजीवनाशी संबंधित मजेदार दृष्टिकोन दिसून येते। लोकप्रियतेचे मुख्य बिंदू म्हणते त्यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक रीलवरून तेजीत प्रसिद्धी मिळवली। हॅशटॅग विलास झट्टे, हॅशटॅग साधा माणूस या टॅगद्वारे त्यांचा ब्रँड प्रभावित होतो। अरे वा। अनेक व्हिडिओमध्ये त्यांनी 100,000 प्लस फॉलोअर्सची उपलब्धी जशास तसा सेलिब्रेट केली आहे म्हणते। अच्छा, म्हणजे 100K जे फॉलोअर्सवाला आपण जो व्हिडिओ टाकला होता तो सेलिब्रेटवाला व्हिडिओ म्हणायचा आहे त्यांना। सारांश बुलेट पॉईंट्स म्हणते काय म्हणते: नाव विलास झट्टे, ब्रँड साधा माणूस, सोशल मीडिया इंस्टाग्रामवर 1,15,000 प्लस फॉलोअर्स आणि फेसबुकवर 1,62,000 प्लस लाईक्स। कंटेंट पालन म्हणते कंटेंटमध्ये मराठी हास्यकला, हास्य, विनोद, जीवनशैली। लोकप्रियता: मजेदार व्हिडिओ, रील्स, ब्लॉग सोशल मीडियावर लोकप्रिय आहे म्हणते। निष्कर्ष: आता हे इथं आपल्याला दाखवलं आहे की विलास झट्टे प्रसिद्ध सोशल मीडिया क्रिएटर आहे। त्यांचे साधा माणूस या ब्रँडने मजबूत फॅनबेस तयार केला आहे। शहरातील किंवा राजकीय व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा समावेश सापडत नाही, म्हणजे मी राजकीय कोणत्याही गोष्टीमध्ये असत नाही। अर्थात ते लेखन, मनोरंजन व व्हिडिओच्या माध्यमातून आपली फॉलोअर्सशी संवाद साधतात। त्यांच्या वारंवार पोस्टमध्ये शहरी व ग्रामीण जीवनाचे हलका फुलका मिश्रण असून त्यांना स्थानिक विनोद असं खूप रसदायक असतो, असं खूप सारं इथं लिहिलेलं आहे। आणि तुम्ही त्या चॅनलमध्ये अजून तुम्हाला काही विचारत असेल तुम्ही खाली इथं विचारू शकता आणि ते तुम्हाला सांगू पण शकते। तर अशा प्रकारची पोस्ट चॅट जीपीटीवर आपल्याला आली आहे। आपण आता एक उदाहरणार्थ घेऊ की इथं आपण माझ्या घरवालीचं नाव सर्च करू, सारिका झट्टे आपण सर्च करून बघू तिच्याबद्दल काय माहिती भेटते नाही का, आपल्याला समजेल। सारिका झट्टे कोण आहे आपण असं सर्च करू। असं सर्च केल्यानंतर इथं दाखवलं की जर असेल समजा काही फेमस किंवा सगळ्या गोष्टी असेल तर ते इथं दाखवणार आपल्याला नाही का। आपण विचारलं आहे सारिका विलास झट्टे कोण आहे। तसं तर इंटरनेटवर आणि माध्यमातून सारिका झट्टे यांवर कोणतीही सार्वजनिक किंवा अधिकृत माहिती आढळलेली नाही आहे। सारिका ठाकूर हिची आढळली आहे, ती एक वेगळ्या प्रकारची कोणतरी व्यक्तिमत्व असेल। तर अशा प्रकारे सारिका झट्टे या नावाचा निष्कर्ष आणि व्यक्ती उपलब्ध नाही म्हणते। म्हणजे सरळ सारिका झट्टे हे कुठेही म्हणजे माझी घरवाली आहे पण ती तेवढी फेमस नाही आहे, ती सोशल मीडिया क्रिएटर नाही आहे किंवा सामाजिक राजकीय कुठल्याही क्षेत्रामध्ये ती फेमस नाही आहे। त्यामुळं
तिच्याबद्दलची माहिती जी आहे ती ChatGPT हे ट्रॅक करते की इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, गुगलवरून ट्रॅक करते आणि तो डाटा आपल्यापर्यंत शो करते, दाखवते त्या मिक्सअप करून. एक किती स्मार्ट टेक्नॉलॉजी आली आहे ChatGPTची. तर ती कुठल्या प्रकारची फेमस नाही आहे माझी घरवाली, तर तिचं काही दाखवलं नाही. आणि मी थोडाफार व्हायरल जो फेमस झालो आहो ते माझी सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करतात की कशा प्रकारे कंटेंट बनवते, काय बनवते, कोण आहे, काय नाही, या सगळ्या गोष्टी तिथं दाखवल्या आहे. तर मला हेच दाखवायचं होतं की एक माझी घरवाली आणि एक मी, 2 व्यक्ती अलग अलग. तर त्याच्यामध्ये जो फेमस आहे किंवा थोडाफार व्हायरल झाला आहे, थोडेफार व्हिडिओ त्याचे फेमस झाले आहे, कुठं ना कुठं काही ना काहीतरी विशेष व्यक्तीमध्ये माझं नाव आज आलं आहे. आणि हे सगळं तुमच्यामुळं होऊ शकलं आहे. तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं आज ChatGPTनं सुद्धा आपली दखल घेतलेली आहे. तेव्हा खूप मस्त वाटतं आहे. तेव्हा असाच सपोर्ट आणि असंच प्रेम राहू द्या. भेटू पुन्हा अशाच एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय बाय.